नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल, सोऱ्यामध्ये इतकं पातळ हे मिश्रण टाकून ही कुठली रेसिपी? पण ही रेसिपी एकदा पाहिलात ना 101% करणार तुम्ही, एवढी मात्र मी गॅरंटी देऊन सांगते बरं का. अगदी छान रवाळ दाणेदार हा पदार्थ होतो. चला पण नेमकी काय केली रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आपल्याला इथं लागणार आहे सुरुवातीला बेसनचं पीठ. तर इथं ना मी बेसन तुम्हाला मोजून दाखवत आहे बघा. कुठल्याही एखाद्या ग्लास वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथं 1 कप इतकं बेसनचं पीठ घेतलं बघा. हलकं दाबून भरून घेतलं आहे बरं का बेसनचं पीठ. तर ह्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आणि नंतर अर्धा कप, एकूण 1.5 कप इतकं हे बेसनचं पीठ आहे. आता बेसनच्या पिठामध्ये जरा गुठळ्या झालेल्यासारख्या तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे आपल्याला हे बेसनच चाळून घ्यायचं आहे. आता हे घरी केलेलं बेसन आहे. अगदी तुम्ही विकतचं वापरलात तरीसुद्धा चालेल. घरी बेसन कसं करायचं? चणा डाळ आणायची, थोडीशी ओल्या कपड्याने पुसून घ्यायची, फॅनखाली सुकवायची आणि आपल्या घरघंटीवरती घरी दळू शकता किंवा गिरणीतनं तुम्ही दळून आणू शकता बरे का. अगदी घरच्या घरी प्युअर तुमचं बेसनचं पीठ तयार होतं आणि भरपूर सारं असं होतं बरं का घरी केल्यामुळे. आता बघा इथं आपलं हे बेसन चाळून झालं. आता काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला 1 कप भरून इतकं पाणी घेतलं आहे. थोडं थोडं करून घालूयात. एकदम हे मिश्रण पाणी घालून पातळ करायचं नाही, नाहीतर हे मिसळायला आपल्याला येत नाही, गुठळ्या होतात म्हणून. एकूण किती पाणी लागलं तुम्हाला शेवटी दाखवतेच. तर इथं बघा ह्याच्यामध्ये मी काही हळद वगैरे घालणार नाही. वाटलंच तर तुम्हाला थोडीशी हळद घालू शकता, पण हळद घातल्यामुळे जरा रंगामध्ये बदल पडतो म्हणून मी घातलेली नाही बरं का. आता बघा 1 कप इतकं पाणी घेतलं होतं ना, संपूर्ण इथं घातलेलं आहे. आणि नंतर ना अर्धा कप इतकं घेतलं, त्याच्यातलं पाव कप इतकं पाणी वापरलेलं आहे आणि पाव कप इतकं पाणी राहिलेलं आहे. म्हणजे एकूण 1.25 कप इतकं पाणी लागलं बघा हे मला मिश्रण करण्यासाठी. तुम्हाला बघा नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण मस्त रवाळ दाणेदार मोतीचूरचे लाडू म्हणता ना, सगळ्यांना आवडतात ना, ते करणार आहोत बरं का. अगदी कुठलाही रंग वगैरे न वापरता. आणि मोतीचूरचे लाडू म्हटलं की सगळ्यांना आवडतात. पण किती महाग ते, पण घरीच अगदी स्वस्तात तयार होतात बरं का. शिवाय तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही म्हणाल, अरे च्या एवढा सोपा होता होय, आणि नक्कीच करणार. बरं बघा इथं बेसनचं मिश्रण कसं जराशी सैलसर आलं आहे. अगदी पातळ तुम्हाला पाण्यासारखं ठेवायचं नाही आणि घट्टसुद्धा ठेवायचं नाही बरं का. चमच्याला पाठीमागच्या बाजूने ज्यावेळेस लाईन मारतो का नाही, तेव्हा ती जाड यायला हवी इतपत तुम्हाला घट्ट जराशी ठेवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ना चवीसाठी थोडंसंच मीठ घातलं आहे, कारण कुठलाही पदार्थ ना बिन मिठाचा करायचा नाही म्हणून. आणि चांगलं मिसळून घेतलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 10 मिनटं तरी बाजूला ठेवूयात आपण. बघा पुन्हा अर्धा कप घेतलं होतं, त्याच्यातला पाव कप पाणी उरलं आहे. एकूण 1.25 कप इतकं पाणी लागलेलं आहे. आता आपल्याला लागणार आहे सोऱ्या. तर सोऱ्यामध्ये बघा अशा चकत्या असतात, जे की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे जे होल आहेत ना, आपण शेव पाडतो, ती शेवट नंबर म्हणजेच मोठी 4 नंबरची चकती घातली बरं का. आता बघा तोपर्यंत ना एक 10 मिनिटांतर इथं पाहत आहे, हलकं बेसन जरा घट्ट झालं आहे बघा. सोऱ्यामध्ये आपण ही चकती तर घातली बघा, जास्त मोठी असलेली होलाची. आतून तेल वगैरे लावण्याची गरज नाही. हे बेसनचं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. पण आता ना आपण गॅसकडे वळूयात, तर तुम्हाला पुढे दाखवतेच. तर इथं गॅसवरती बघा तेल ना गरम व्हायला ठेवलं आहे, चांगलं गरम झालेलं आहे. मग सोऱ्या हा तेलाच्या वरती धरायचा आणि पळीने ना सोऱ्यामध्ये हे बेसनचं मिश्रण घालायचं. आणि बघा खाली एकदम छान छोटी छोटी बुंदी पडते आपली बघा. मिश्रण जर पातळ ठेवलं तर धारदार मिश्रण पडेल, त्याच्यामुळे एका ठिकाणी जास्त लगदा होईल, मग चांगली तुमची बुंदी वगैरे पडणार नाही म्हणून. त्यामुळे असं मध्यमच हे मिश्रण ठेवायचं. शिवाय जर तुम्ही घट्ट ठेवलात ना बेसनचं मिश्रण, तर मात्र ह्याच्यातनं ही बुंदीसारखं असं पडणार नाही. त्यामुळे हे मध्यमच असावं मिश्रण. आता अशी बुंदी पाडून झाली की आता आपल्याला चांगली तळून घ्यायची बरं का, कच्ची ठेवायची नाही. कच्ची ठेवलात ना तर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत, बुरशी येते म्हणून. आता मस्त इथं तळून घेतले बघा. हलकासा रंग बदलला की काढून घ्यायची ही बुंदी आपल्याला. मंद आचेवरती छान प्रकारे भाजून घ्यायची आहे. सुरुवातीला तेलामध्ये आपण ज्यावेळेस बुंदी सोडतो तेव्हा गॅस हा फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर हा बारीक ठेवायचा आहे. आता सेम तुम्हाला दुसऱ्या वेळेस दाखवते बघा. सोऱ्या ठेवायचा आहे आणि वरून बेसनचं मिश्रण घालायचं आहे, बस इतकंच तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही म्हणाले ही बुंदी खूप मोठी झाली, मोतीचूर लाडूसाठी तर छोटी छोटी बुंदी असते. पण पुढे तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे, अगदी तुम्ही छोटी छोटी बुंदी केली काय असे वाटणार आहे बरं का. सुरुवातीला सर्व मिश्रणाची ना अशा प्रकारेच इथं बुंदी करून घेतली बघा. बुंदी चांगल्या प्रकारे ना नंतर मंद आचेवरती तळून घ्यायची आहे. सुरुवातीला जरी गॅस फास्ट ठेवला तरी. सर्व बुंदी आपली इथं तळून झाली, अगदी भरपूर अशी झाली बघा. आता काय करायचे आपल्याला ना ही हलकी थंड होऊ द्यायची आहे. थंड झाले की मिक्सर जारमध्ये घालून आपण वाटून घेणार आहोत. पण त्या अगोदर मिक्सरचं जार पूर्णपणे कोरडं असावं, जरासुद्धा ओलसर नसावं. आता ही तयार केलेली बुंदी
चांगले 1 2 ते 3 मुठभर इतके घालायचे आणि मिक्सरला हलका आपण दरदरीत फिरून घेणार आहोत, म्हणजे भरड भरड. आणि बघा अगदी छोटी बुंदी कशी असते तसं तुम्हाला इथं वाटत असेल बघा. बुंदी जरा कडक चांगल्या प्रकारे तळली ना तर हे चांगलं मोकळी मोकळी अशी बुंदी होते बघा. आणि बुंदी ज्यावेळेस तळता तुम्ही लगेच काढली ना तर नरम होते, मग अशी दाणेदार जशी आपली छोटी मोतीचूरची बुंदी असते तशी होणार नाही. त्यामुळे ही सुद्धा ट्रिक महत्त्वाची आहे. शिवाय मिक्सरचं भांडं जरा जरी ओलसर असेल तर मात्र ह्याचा लगदाच होऊ शकतो त्याच्यामुळे. आणि मिक्सरचं बटन बंद चालू करत फिरवायचं आहे बघा, म्हणजे छान मोकळी अशी आपली ही बुंदी होते. अगदी छान दाणेदार आपले लाडू होतात, तोंडात टाकता विरघळणारे. त्यामुळे ह्या सगळ्या ट्रिक तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. आणि बघा सर्व बुंदी आता तुम्हाला दिसतच असेल, अगदी छान दाणेदार दिसते की नाही, जशी की मोतीचूर लाडूसाठी असते ना तशी. आणि तर पटकन अशी आपण ही बुंदी करून घेतली. आता आपण हे लाडू करत आहोत का नाही, मग त्याच्यासाठी पाक करूयात. तर इथं गॅसवरती कढई ठेवले, 1 कप इतकी साखर घेतली आणि त्याचबरोबर साखर बुडण्या इतपत पाणी, म्हणजेच की पाव कप इतकं पाणी घातलं आहे. गॅस मंद ठेवायचा आणि सतत हलवत राहणार आहोत, म्हणजे लगेच पाक येतो. आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इकडे तिकडे करू शकता. पण 1.5 कप इतकं बेसन घेतलं होतं, त्याच्यासाठी 1 कप इतकी साखर घेतली. हे प्रमाण गोडीचं अगदी बरोबर आहे. अगदीच तुम्ही पाऊण कप इतकी साखर घेतला तरीसुद्धा चालेल बरं का. आणि बघा इथं पाक यायला लागला आहे आपला. पाक आला कसं ओळखायचं सांगू का? एकतर उलताना असं पाक घेऊन असं उभा करायचं, छान तार शेवटी तुटली जाते, म्हणजे पाक आलाय समजायचं. शिवाय बघा दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घ्यायचा आणि इथं बघू शकता दोन्ही बोटाच्या मध्ये तुम्हाला तार झालेली दिसत असेल, म्हणजे पाक आलाय समजायचं. लगेच खाली गॅस बंद करायचा. पाक पुढं जाऊ द्यायचं नाही, नाहीतर पाकाची साखर बनते म्हणून. आता पाकामध्येच वेलची पूड घालून मिसळून घ्यायची. आणि आता आपण तयार केली बुंदी सर्व इथं घालून मिसळून घेऊया. आणि गॅस मात्र बंद आहे बरं का, म्हणजे पाक आल्या आल्या गॅस बंद करायचा आहे. पाकामध्येच वेलची पूड घालायची, म्हणजे पाक आता आपला सगळीकडे बुंदीमध्ये जाणार ना, मग वेलची पूडसुद्धा आपली सगळीकडे मिसळली जाते म्हणून. आता तुम्ही म्हणाल पाक जास्त झाला, ह्याचे लाडू कसे बांधायचे, तर घाबरून जायचं नाही. आता हे सर्व मिसळून झालं ना, आपण झाकून एक 10 ते 15 मिनटं असंच ठेवणार आहोत. म्हणजे ही बुंदी जी आहे ना चांगल्या प्रकारे ना पाक शोषून घेते, बुंदी नरम होते, अगदी मस्त मुलायम असे आपले हे लाडू होतात. आता ही कढई गॅसच्या खाली घेणार आहे बरं का. एक 10 ते 15 मिनटानंतर आता तुम्हाला दाखवत आहे. आणि आता बघा अगोदर तुम्हाला पातळ दिसत असेल तरीसुद्धा आता चांगल्या प्रकारे हे घट्ट झालं आहे बघा, म्हणजे बुंदीने पाक शोषून घेतला आहे. आणि अगदी मऊ बुंदी झाले, कडक वगैरे बिलकुलसुद्धा होत नाही. पण अगदी जास्त थंड होईपर्यंत वाट बघायची नाही, हलकं गरम आहे बघा. मला वाटेल इथं मिश्रण हे कडक झालं का वगैरे, बिलकुलसुद्धा नाही, नरमच आहे बघा, अगदी मऊ आहे पाक शोषून घेतल्यामुळे. आता काय करायचं आहे आपल्याला, इथं घ्यायचं एक अप्पे पात्र, त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं तूप घेतलं आहे, तूप गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना काजू बदामाचे काप घातलेत. चांगले हे परतून घ्यायचे आहेत. तुपामध्ये असे परतल्यामुळे ना अगदी मस्त खाताना कुरकुरीत लागतात हे ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूटच्या ऐवजी तुमच्याकडे मगज बी असेल ना, ते तुपामध्ये भाजून घालू शकता. आता माझ्याकडे मगज बी नव्हते म्हणून मी काजू बदाम घातले आणि अगदी काहीच नाही घातला तरीसुद्धा चालेल. हे असे देखील लाडू खायला छान लागतात. सगळं चांगल्या प्रकारे मिसळून झालं की आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. अगदी इथं मध्यम आकाराचे छोटे छोटेच लाडू वळायचे बघा. ह्याच्या अगोदर बघा तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे ना हे बेसनचे लाडू दाखवले, जसे की शेव पाडवून शेव मिक्सरला आपण बारीक केली आणि मग त्याचे लाडू बांधले. त्याचबरोबर हे मी तळणीसाठी आपण जो झाऱ्या वापरतो त्याच्यावरती बेसनचं मिश्रण घालून बुंदी पाडली आणि त्याचे लाडू बांधले. असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेत बरं का. म्हणजे बुंदी पाडण्यासाठी कुठलाही सोऱ्या किंवा साचा म्हणतात ना तो न वापरता बुंदीचे लाडू घरी कसे करायचे हे तुम्हाला मी दाखवलेलेच आहेत बघा अगोदरच. आजसुद्धा एकदम साधे सोपे असे हे लाडू दाखवले बघा, न बिघडणारे. आणि अगदी शेवटचं सुद्धा लाडू तुम्हाला वळून दाखवते. अगदी मस्त लाडू होतात बरं का. चवीला सांगायला गेलं तर फार फार खूपच सुंदर लागतात आणि माझे फेवरेट हे लाडू आहेत बरं का. नेहमी आपल्या घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असतो, शिवाय बघा बरेच जणांना जेवल्यानंतर काही तर गोडधोड खायचं असतं किंवा नैवेद्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं असतं. मग तुम्ही झटपट अगदी 15 ते 20 मिनटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात बघा. घेतलेल्या प्रमाणामध्ये चांगले 17 ते 18 असे छोटे छोटे लाडू हे तयार होतात बघा. सुरुवातीला काय केलं, सर्व लाडू हे वळून घेतले आणि नंतर पुन्हा एकदा हात फिरून घेतला लाडूवरती, म्हणजे गोल गरगरीत हे लाडू होतात बघा. आता बाहेर जेव्हा विकतचे आपण लाडू खातो त्याच्यामध्ये रंग वापरलेला असतो, तर तुम्ही तसा केशरी रंग वापरलात पाकामध्ये तरीसुद्धा चालेल. लाडू हे केशरी रंगाचे होतात. पण हे लाडू मी घरी खाण्यासाठी नैवेद्यासाठी केले होते. रंग खाणं तितकंसं योग्य नाही, त्याच्यामुळे मी वापरलेलं नाही. लाडू इथे मोडून दाखवते, बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि छान खुसखुशीत दाणेदार असं झालं आहे. नक्की नक्की मी सांगते ना म्हणून करून बघा आणि तुमचे कसे लाडू झाले मला नक्की कळवा.
चला मग व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.